नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, काल एक महत्वपूर्ण जी आर आलेला आहे. त्या जी आर मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, राज्यात शिक्षक भरती सुधारणा करण्याच्या अनुषंगाने अभ्यास गट गठीत करण्याबाबत झाले लगेच चालू. माझा काल एक मित्र ना सैन्यामध्ये भरती झाला. त्याची फॅमिली गावाला राहते लातूर जिल्ह्यामध्ये, बरं का. त्यानं कधी बदली मागितलं का रे? माझ्या फॅमिली जवळ मला नोकरी पाहिजे असं म्हटलंय का? आता हे तुम्ही थोडा विचार जर केला तर मागच्या लोकांनी भरपूर काही कुटाणे करून ठेवलेले आहेत शिक्षक भरतीमध्ये. त्यामुळे आपल्याला भोगणं आहे. कारण सरकारचं म्हणणं एकच आहे, एखाद्या ठिकाणी जर प्रेफरन्स दिलेला असेल, तुमची बदली होणार नाही, तिथे जॉब करणं आवश्यक आहे, बरोबर. जर सैनिकांनी असं म्हटलं की माझी फॅमिली गावाला राहते, मी काय आता सीमेवर काम करू शकत नाही, मी गावाला जाऊन माझ्या गावाजवळ मला ड्युटी द्या, शक्य आहे का रे? अरे या समाजामध्ये 3 घटक खूप महत्वाचे आहेत. एक म्हणजे सुरक्षा, म्हणजे ती जवान करत असतो. दुसरी म्हणजे आरोग्य, ती कोण करत असतो? आरोग्य विभाग करत असतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मस्तकामध्ये ताकद निर्माण करणारी गोष्ट आहे, तो म्हणजे शिक्षक असतो. आणि शिक्षकांनी रडत राहावासारखं भविष्यामध्ये राहणं मला तर पटत नाही. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट मध्ये मला सांगू शकता. ठीक आहे, लगेच चालू झाले, सर अन्याय झाला आमच्यावर, शिक्षक भरती अशी कुठं होते का, अभ्यास गट असा कसा तयार झाला, लगेच कसं काय जिल्हा यांनी निर्णय घेतला. पण मित्रांनो, वाक्य जरा नीट वाचा. राज्यात शिक्षक भरतीमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने अभ्यास गट गठीत करण्याबाबतचा जी आर आहे. जिल्हानिहाय भरती होणार नाही आताच, लगेच त्याच्यावर अभ्यास केला जाणार आहे. त्याच्यात काही त्रुटी असतील तर त्या चाचपल्या जाणार आहेत. थंबनेल बदललं म्हणजे डायरेक्ट विद्यार्थी गोंधळात. विद्यार्थी फक्त कमेंट वाचतो, व्हिडिओकडे लक्ष नसतं. करता का नाही तुम्ही तसं? सांगा मला. आपण जे काय आहे ते स्पष्ट सांगत असतो मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये नोकरी लागली तर बदली होणारच नाही, अभ्यास गट आला तरी भविष्यामध्ये किंवा या भरतीमध्ये पण. ठीक. अरे महाराष्ट्राच्या बाहेर जायला लोक आलेत आपले, बिहारचे, युपीचे, राजस्थानचे, आपल्या इथं त्यांचं अस्तित्व निर्माण करायलेत. आपल्याला कुठे सीमेवर लढाई जायचे, आपल्याला तिथल्या लोकांना शिकवायला जायचे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही याच्यामध्ये संभ्रम निर्माण करून घेऊ नका. दुसरा मुद्दा आहे, त्यांचं काय म्हटलं बघा, गठीत करण्याबाबत. काय? अभ्यास कर. अगोदर त्याच्यावर अभ्यास केला जाणार आहे, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये कुठल्या त्रुटी आहेत, कसं सहजासहजी त्या जिल्ह्यामध्ये एखादा शिक्षक गेला तर कसं काम करणार आहे, त्याला प्रिफरन्स कसे देता येणार आहेत, त्याची जाहिरात कशी काढता येणार आहे, यावर सर्व अभ्यास केल्यानंतर जिल्हानिहाय भरतीचा निर्णय होणार आहे. याचा वेगळा अर्थ काढू नका असं मला स्पष्ट वाटतंय विद्यार्थी मित्रांनो. त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी स्पष्टीकरण दिलेलंच आहे, मॅडमच्या आवाजात आहे, बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, माझं स्पष्ट म्हणण्याचं गट आहे रे, गटाबद्दलचा जी आर आहे. विद्यार्थ्यांनी संभ्रमात पडू नये असं माझं स्पष्ट मत आहे मित्रांनो. कृपया करून कुणाच्या भावना दुखवल्या असतील तर त्या भावनाला आळा घाला. सत्य परिस्थितीला आपल्याला धरूनच शिक्षक व्हायचंय. शिक्षक सत्य परिस्थितीला धरूनच व्हायचंय. लोकसेवा आयोग सुद्धा मित्रांनो 2-4 वर्षांनी बदलत असतो. हे तर आपल्या 2 परीक्षा झाल्यानंतर बदलले. काहीतरी बदल घडणं आवश्यक आहे असं वाटतं, सरकारला वाटतं किंवा समाजामध्ये वाटतं. एखाद्या जिल्ह्यामध्ये मित्रांनो 1100-1200 जागा रिक्त राहतात शिक्षक भरती होऊन सुद्धा. तर खरंच गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि आता मराठी शाळेचा टक्का यावर्षी साधारण 15% वाढलाय. म्हणजे हा पण पॉझिटिव्ह वाइब्स आहेत. म्हणजे येत्या काळामध्ये पॉझिटिव्ह आपल्याला शिक्षक भरतीमध्ये लढता येणार आहे. शिक्षक भरतीबाबत सरकार पॉझिटिव्ह असणार आहे. त्यामुळे चिंता न करता असे जी आर आले तरी याच्यावर एक अभ्यासपूर्ण गट, म्हणजे सगळ्या गोष्टीकडून चाचपून याच्यावर निर्णय घेतला जातो. त्यानंतर जे काय आपले नातेसंबंध आहेत बाबा, नवरा बायको कपल आहेत, त्यांना एकत्र यायचं होतं, मागे ते व्हायचं, एकमेका बदल्या व्हायच्या. तर आता महाराष्ट्रामध्ये मित्रांनो, आता समजा कपल मध्ये एसटीआय आहे, नवरा पण एसटीआय आहे, बायको पण एसटीआय आहे, बरं का, सेल टॅक्स इन्स्पेक्टर, बरोबर. यांचा जर समजा एखाद्या ठिकाणी नांदेड या ठिकाणी जॉब आहे, यांचा पुणे या ठिकाणी, अरे यांच्या सुद्धा बदल्या होईना आले तो. मग ते
बदल्या होत नाहीत. अगोदर शिक्षकांच्या व्हायच्या बदल्या, बरोबर. मग ते बदलीमुळे काय झालेलं आहे, एखाद्या जिल्ह्यामध्ये गर्दी झाली, बदल्यासाठी अर्ज पडून आहेत, 1000, 2000, 4000, 5000 लोक बदली करून यायला तयार आहेत. मग त्यामुळे शासनाला असे निर्णय घ्यावे लागतायत. त्याच्या चाचपणी करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी अभ्यास गट निर्माण करायचा आहे. हे असं करणं गरजेचं आहे. कारण काय होतंय, एखाद्या जिल्ह्यामध्ये गर्दी वाढते, एखाद्या जिल्ह्यामध्ये लोक जायला तयारच होत नाहीत. आमच्या गडचिरोलीच्या लहान लेकरांना कोण शिकवणार आहे? तुम्ही जर आमच्या लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी या जर जिल्ह्यामध्ये गर्दी करत असाल, मराठवाड्यामध्ये सुखी जीवन जगण्यासाठी, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुखी जीवन जगण्यासाठी जर गर्दी करत असाल, तर मित्रांनो मला एक सांगा, त्या जिल्ह्यातल्या लोकांनी कुणाला शिकवायचं? कोण शिकवायचं जाऊन तिथे? बरोबर, तिथल्या लोकांना कोण शिकवायचं? डोंगराळ भागातल्या जिथे सुविधा कमी आहेत, अजून महाराष्ट्रामध्ये विकास झालेला नाही, त्या भागामध्ये जाऊन कोण शिकवायचं? आज सांगा मला, कोणत्या तालुक्यामध्ये कुठल्या सुविधा भेटत नाही? सगळे तालुके सुशिक्षित झालेत, व्यवस्थित झालेत. मग यावेळेस जर नोकरीची आवश्यकता वाटत नसेल, जायची इच्छा नसेल, तर बिनधास्त दुसऱ्यांना संधी द्या. महाराष्ट्रामध्ये अनेक बेरोजगार आहेत, ते बेरोजगार अभियोग्यताधारक तिथे जाऊन नोकरी करतील, आगामी काळामध्ये त्यांचं नाव उज्ज्वल करतील. बरोबर. एखादं जर आपल्या ठिकाणी तिथल्याही लोकांना शिक्षक, चांगला आदर्श शिक्षकांचा पुरस्कार मिळतो, कारण त्यांचं कर्तृत्व तिथे असतं. सायकलवर जातात रे काही शिक्षक, बरोबर, सायकलवर लाख रुपये पगार असला तरी, कारण रस्ते नाहीत, सुविधा नाहीत, सायकलवर जाऊन शिकवतात. आणि काही शिक्षक तुम्हाला माहितच आहे, जिल्हा परिषद झडपीचे शिक्षक किती मजा मारतात ते. आता मी युट्यूबवर सांगायची गरज आहे का त्या गोष्टीची? म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आगामी काळामध्ये या समाजामध्ये काहीतरी एक विकासाची ठिणगी टाकायची आहे. त्यामुळे हे जे काय अभ्यास गट आले, याला घाबरून न जाता अभ्यासावर लक्ष केंद्रित करून येणारी लढाई जिंकायचे, रडत राहायचं नाही, असं माझं या विषयावर स्पष्ट मत आहे. तुम्ही तुमचं मत मला कमेंटमध्ये सांगू शकता. वाईट कमेंट करायची गरज नाही, कारण वाईट कमेंटमुळे तुमच्यामुळे एखाद्याला वाईट माहिती पोहोचते. बरोबर. GR आला, खूपच अन्याय होतो, निगेटिव्ह बनतो तो माणूस. लक्षात ठेवा, मला विद्यार्थी पॉझिटिव्ह ठेवायचा आहे. विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी वेगळा उत्साह असावं. आगामी काळामध्ये बरेच लोकांना जॉब नाहीत मित्रांनो. तलाठी झालं, चांगला पगार आहे तलाठीला, बरं का. तलाठी जर एखाद्या जिल्ह्यामध्ये झाला, त्याच जिल्ह्यात त्याला आयुष्यभर काम करावं लागतं बरं का. लक्षात ठेवा. PSI समजा, PSI पोलीस सब इन्स्पेक्टर जे काय आहे, ते सुद्धा त्याला मुंबईला कधी, गडचिरोलीला कधी, गडचिरोली आला गोंदियाला आला नागपूरला. तसं तर आपलं होणार नाही. आपण ज्या जिल्ह्यात फॉर्म भरलाय त्या जिल्ह्यात जर आपल्याला ठेवत असतील तर काहीच अडचण नाही. तिथे मस्त घर घ्यायचं, मस्त पैकी राहायचं. तिकडलंच एखादं लग्न झालं नसेल तर तिकडला जोडीदार शोधायचा आणि लग्न करून टाकायचं. कार्यक्रम फिनिश. ज्यांना शक्य नाही त्यांनी जॉब न करता घरीच बसायचं, असं माझं स्पष्ट मत आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही गोष्टीला पण हा जो काही अभ्यास गट आलेला आहे, या अभ्यास गट अगोदर सर्व चाचपणी करून घेणार. शिक्षण क्षेत्रामध्ये चांगला बदल कसा करता येईल यासाठी अभ्यास गटाचा GR आहे. डायरेक्ट या GR ला फायनल समजू नका, हे माझं स्पष्ट मत आहे. याच्यामध्ये भरपूर त्रुटी जर तुमच्या मनानुसार असतील तर त्या त्रुटी सुद्धा सुधारल्या जातील. याचा निगेटिव्ह अर्थ काढू नये, असं माझं या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट मत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट वाचतो मी, मला व्हॉट्सअप करतात, सर आमच्यावर अन्याय झाला, हे अभ्यास गट आता काय करेल, बऱ्याच गोष्टी करतात. पण मित्रांनो, जिल्हानिय भरती केली तरी आपल्याला कुठल्याही जिल्ह्यात जाण्याची संधी उपलब्ध होईल, असाच काहीतरी निर्णय होणार आहे. त्यात बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की एखाद्या जिल्ह्यामध्ये जागा येतील आणि त्याच जिल्ह्यातील लोकांना घेतलं जाईल. हा जो काही तुमच्या मनातील संभ्रम आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून मी काय दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो संभ्रम काढून टाका. असं होऊ शकत नाही मित्रांनो. सर्वसामान्य नागरी हक्कावर गदा आणल्यासारखं आहे मित्रांनो. अमेरिकेतील लोकांना अमेरिकेतच जॉब भेटावा असं असतं का? नाही. दुसऱ्या देशात आपले लोक जाऊन जॉब करतात ना विजा मिळून, तसं फक्त आपल्या जिल्ह्यातील आपल्याच लोकांना जॉब मिळेल असा जो काही मनातील संभ्रम आहे तो काढून टाका. तसं होऊ शकत नाही. अभियोग्यताधारक कुठल्याही जिल्ह्यात फॉर्म भरू शकतो आणि जिल्ह्यानुसार त्या मेरिटनुसार तिथे सिलेक्ट होऊ शकतो. ठीक आहे. ते डायरेक्ट आपल्या मूलभूत हक्कावर गदा येत असते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो,
जे काही ते संभ्रम निर्माण करणारे वाक्य असतात त्याच्यात ज्या काही त्रुटी आहेत ती लवकरच सुधारणा करून व्यवस्थित GR येईल. हा फक्त अभ्यास गटित करण्यासाठी काढलेला महत्वपूर्ण GR आहे, इलेक्शनच्या आधी लोक नाराज होऊ नये यासाठी. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.